आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सामान आपण पोलीस साहेब बरं आलं तुम्ही आला जाऊ हे बघा मी माझं सगळं सामान बाहेर काढलं मला घरात बाहेर काढते तुम्ही हिला आधी जसं टाकलेलं ना परत आतमध्ये टाक नाही हिला नाही घेऊन जगदीश आता बघू ना आपण कोण कोणाला आत टाकतंय। आम्हाला सगळे पुरावे मिळालेत। आता बऱ्या बोलाने यांच्या घरातून बाहेर निघा। शिवा सगळे सामान पण बाहेर काढून झाले। काय जगदीश पाटील आठवतोय का तो दिवस ज्या दिवशी तू माझ्या पप्पांचा फोटो रस्त्यावर फेकला होता? अख्ख्या घरावर कब्जा केला। कुठला भाऊ आपल्या भावाच्या फॅमिलीशी असा वागतो? तेव्हा लाज नाही वाटली? ए भाई लोक मी काय म्हणतो तर आपण पण फटके देवा खाता येईल ना? अरे तुझं सामान जसं बाहेर फेकलं तसं तुला फेकू? ए नको नको याला हात नको लावायला। चल गपचूप साईन कर चल। ओ कदम साहेब काय बघत बसलाय? घ्या आणि चोपा दनादन घेऊन जा चला। मी नाही सही करणार थांबा ना अहो बोलतोय मी थांबा तरी तुम्ही इथे थांबा तुम्ही एक तो होईल शांत तो ऐकेल। हे बघ जगदीश हा कागद आहे याच्यावर सह्या करायच्या। हे बघ मी सांगतो याच्यावर काय लिहिलंय। याच्यावर असं लिहिलंय मी जगदीश पाटील या फॅमिलीच्या आसपासही फिरकणार नाही, या फॅमिलीला त्रास देणार नाही आणि या वस्तीच्याही जवळ येणार नाही। सगळ्यात महत्वाचं या घरावर इथून पुढे कधीही मालकी हक्क सांगणार नाही। कळलं? पटकन सह्या कर आता आम्हाला वेळ नाही। करतोयस ना सही? साहेबांना सांगू? साहेब या थांबा झालं पोरांनो याचं सामान ना बाजूला ठेवा। काय याने आपलं सामान जरी रस्त्यावर फेकलं असलं तरी आपण असं नको करायला, कारण आपल्यात आणि त्याच्यात एकच फरक आहे माणुसकीचा। आणि शिवा माणुसकी हा एकच धर्म पाळते। चला गॅरेजवरनं आपलं सामान घेऊन येऊ। नाहीतर मी काय म्हणते आई, आपल्या इकडे ते दौलतनगर आहे ना, तिथे माझी एक चुलत मावस बहीण राहते, तिच्याकडे जाऊन राहूया का आपण? नाही म्हणजे काहीतरी व्यवस्था होईल आपली तिथे। वंदे अगं कुठं तुझ्या चुलत बहिणीकडे तिकडं मावस बहिणीकडे जाऊन राहायचं? अगं गावाकडं आपलं घर आहे, शेत आहे, आपण तिथं जाऊन राहूया की। उगाच ह्याच्या त्याच्या दारात कशाला जाऊन राहायचं? आपलं गाव बरं आहे, तिथं हवा पाणी चांगलं आहे। हा आपण गावाला जाऊन राहूया। नाही ते पण खरं आहे आई। कसं आहे ना, शिवानी म्हणाली आहे खरी, पण तिला जमलं नाही जमलं तरी उगाच तिच्यावर भार नको, नाही का? आणि इथे आपल्यामुळे वादावादी नको। म्हणूनच म्हणते आपण इथनं जाणंच योग्य आहे ग। शेतावर चांगली तिकडं हवा आहे, सगळं चांगलं आहे, तिकडं जाऊया आपण। नाही नाही मी मुंबई सोडून कुठेही येणार नाहीये, मला परत गावाला जायचं नाहीये। अगं दिव्या बाळा, अगं तुझ्यासाठी ते लय चांगलं आहे ठिकाण। अगं गावाकडं हवा पाणी समजा चांगलं असतं, तुझ्या तब्येतीसाठी चांगलं आहे बाळा। नाही सांगितलं ना एकदा, तुम्हाला कुठे जायचंय ते जा, मी येणार नाही। अगं हे बघ दिव्या ते समजा जाऊ दे ग, तू आराम कर, जा शांत झोप बरं जरा। मला झोप येत नाहीये। का? काय झालं? त्रास होतोय का काही? काही नाही, जरा अस्वस्थ वाटतंय। मग तू बसतेस का जरा वेळ? बरं वाटेल तुला। आई प्लीज ना, नको ना जाऊयात आपण गावाला। मला तिथे अजून त्रास झाला तर, आणि चंदन पण कसा वागतोय बघतेस ना तू। अगं चंदन लय गुणी पोरगा आहे, त्याला समजून सांगितलं का नाही की समजतोय त्यो। म्हणजे आता माझ्यापेक्षा चंदन जास्त महत्वाचा झालाय तुम्हाला? आता हाय दिव्या, आमच्यापेक्षा तुझ्यासाठी तो जास्त महत्वाचा असायला हवा। अगं किती करतोय तो तुझ्यासाठी,
किती काळजी घेतोय तुझी. वंदे चल, लय उशीर झालाय, जाऊन झोपूया आपण. आवरायला पाहिजे. तू पण आराम कर ग. हं? चळतंय ना सांगितलेलं. हा चल ग. आजी, वंदनाताई, प्लीज नका ना असं जाऊ. हे बघा, आशू आणि शिवा काल रात्री उशिरा आले. बोलणं झालं नाहीये त्यांच्याशी. ते येतील ना, आणि मला खात्री आहे त्यांनी काहीतरी मार्ग काढला असणार आहे. सीताई, अहो आधीच एवढं केलंय तुम्ही आमच्यासाठी, त्याच्यात आणखी नग ना. अहो आजी, त्रास कसा होईल? आपल्या माणसांचा त्रास होतो का? दिव्या, चंदन कुठे? तो आशू आणि शिवासोबत गेला होता का? गॅरेजवरच थांबला असेल. वंदनाताई, चंदनचं पण खूप वाईट वाटतंय. दिव्या, चंदन, दोघांचंही खूप नुकसान झालं. तुझ्या बाळा समजून घे ना. सीताई, मी तरी काय करू? मी आईला तेच म्हणत होते मगाशी की आपण आता काय करायचंय, कुठे जायचंय? जवळजवळ रस्त्यावर आलोय आम्ही. नुकसान व्हायचं ते झालंच आहे, पण दोन्हीकडून झालंय. घरही गेलंय आणि बाळ. अगं पण मी आहे ना बाळा. तुम्ही ऐका माझं. सगळे आत चला बरं. शांतपणे मी सगळ्यांशी बोलते. काही काळजी करू नका. सीताई, अहो अजून बी आपले संबंध चांगलेच आहेत की. आता लेकीच्या संसारात अजून आमची ढवळाढवळ नको ना. त्यांचा संसार सुखाचा होऊ देत. आई, मी काय म्हणतेय, आपण ऐकायचं का त्यांचं? बघ ना, आता कुठे जायचंय आपण? हे बघा सीताई, तुमचा अपमान करायचा नाही आम्हासनी, पण ज्या पोरांमुळं आपलं नातं जोडलं गेलंय, त्या पोरांचा संसार नको ना आणखीन वर पळायला. माफ करा आम्हासनी. खरंय आई तुमचं. दिव्या, आपण इथून जाऊया. काही ती व्यवस्था होईल. होईल. अगं आजी, आई, काय तुम्ही बाहेर काय इथे? हे बघ शिवा, आता अजून नग थांबूस गा आम्हासनी. आम्हाला जाऊ देत. मी आणि वंदीन ठरवलंय आपल्या गावाकडे जायचं म्हणून. म्हणजे दिव्याला बी घेऊन जाणार जाताना, आणि वाटलं तर चंदनला बी घेऊन जातो. म्हणजे सगळं तिकडं आपली हक्काची जागा आहे ग. आई, आजी, तुम्हाला गावी जावं लागणार नाहीये. हे बघ शिवानी, तू हट्टीपणा करू नकोस. आम्हाला जाऊ दे इथून. अरे मी तुम्ही इथे राहा असंही नाही म्हणत आहे. अगं कुठे राहणार आहेत त्या? त्यांच्या हक्काच्या घरात. काय? अगं आजे, म्हणजे आपल्याला आपल्या हक्काचं घर मिळालंय. आता काहीच टेन्शन नाही. हा, आपण सगळे तिथे जातोय. अगं काय सांगतेस? खरं बोलतेस तू? अगदी 100%.